सांगलीतील संतोष कदम खून प्रकरणातील फरार शाहरुख शेख पोलिसांच्या ताब्यात। शाहरुख शेखला 6 जुलै अखेर पोलीस कोठडी। सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांच्या खुनातील फरार असणारा संशयित आरोपी शाहरुख शेख याला इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या पथकानं सांगली येथून मंगळवारी रात्री अटक केली। अटक करण्यात आलेला संशयित आरोपी शाहरुख शेख राहणार सांगलीवाडी याला जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान पोलिसांनी त्याला शिरोळ तालुक्यात खुनाची घटना घडलेल्या ठिकाणी पंचनाम्यासाठी फिरवलं। माहिती अधिकार कार्यकर्ता कदम याचा 6 फेब्रुवारी रोजी खून झाला होता। खून करून आरोपी पळून गेला होता। खुनाचा गुन्हा कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आल्यानं येथील पोलिसात गुन्हा नोंद होऊन तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी अवघ्या काही तासातच नितेश दिलीप वराळे, सूरज प्रकाश जाधव व तुषार भिसे सर्व राहणार सांगली यांना अटक केलेली होती। या खुनातील मुख्य आरोपी चिपरीकर व शेख गेल्या 5 महिन्यांपासून फरार होते। खून होऊन 5 महिने उलटले तरी फरार आरोपी सापडत नसल्यानं कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलार यांनी सांगली पोलीस अधीक्षकांना खुनाच्या तपासासाठी इचलकरंजी पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर या तपासानं गती घेत सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं काही दिवसांपूर्वी कागल येथून चिपरीकर याला अटक केली होती। यानंतर फरार आरोपी शाहरुख शेख याला मंगळवारी रात्री सांगली येथून इचलकरंजी विभागाच्या पथकानं अटक केली असून संतोष कदम खून प्रकरणातील सर्वच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय।